पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पाहणी। तात्काळ मदतीची मागणी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत सापडले। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50,000 मदत द्यावी अशी जोरदार मागणी होतीये। उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समित्या गठीत करण्यात आल्या होत्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना या पाहणी समितीचे प्रमुख नेमण्यात आले। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी धुळे तालुक्यातील नाणे, सिताने, नंदाळे, बोरकुंड व शिरूडगाव शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी रोहन कुवर देखील उपस्थित होते। यावेळी पंचनामे पूर्ण झाले की नाही याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। पाहणी अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे। या दौऱ्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दरबार सिंग गिरासे, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहर अध्यक्ष हाजी साबीर शेख, कार्याध्यक्ष गुलाब कोतेकर तसेच असंख्य शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। ग्रामीण मध्ये नाणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहोत। प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे। सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। धुळे ग्रामीणमध्ये हे जे आता कपाशी आहे, ज्वारी आहे, मका आहे, तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा 100% या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत, परंतु ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे 100% त्यांचं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। 50,000 प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे, कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं 100% कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच, परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळायला पाहिजे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।